खूप चांगला खेळ राहिला या मॅचमध्ये. फलंदाजी गोलंदाजी अप्रतिम राहिली आणि त्या खेळाडूला आपण सन्मानित करत आहोत मॅन ऑफ द मॅच. त्यानंतर ही केक पेस्ट्री आपण देऊन कुछ मीठा हो जाए. खूप चांगला खेळ राहिला रोहन या खेळाडूचा सन्मानित करत आहोत आपण मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार देऊन. त्यानंतर मागील मॅचचा सामनावीरचा पुरस्कार आपण बिच्चू उर्फ स्वप्नील याला सन्मानित करत आहोत मॅन ऑफ द मॅच. खूप चांगला खेळ राहिला होता. बॅटिंग खूप चांगली राहिली होती. सामनावीराचा पुरस्कार घेत असताना स्वप्नील या खेळाडूला आपण पाहतोय. स्वप्नील तुला पुढील मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. जशी पुढील मॅचला सुरुवात होईल आपण आवाज ऐकाल व्हॉइस ऑफ वाडा तेजस दोबी जोडले जातील कॉम्बॉक्स मध्ये. आपण ऐकत राहा पाहत राहा. आम्ही खालिंकर आयोजित आई गाव देवी तिसा एक चषक 2026 हा थरार. चला टीम राहुल 11 सोनटक्के आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. टीम सोनटक्के संघ आणि सलामीचे बॅटर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये त्वरित आपण पाठवून द्या. टीम छोटा 11 माबोली. त्वरित फलंदाज पाठवून द्यायचे आहेत. नितेश आपण नितेश सर द्या दाखीत क्षेत्ररक्षण सजवण्याची त्वरित. चला फास्ट फास्ट टीम 100% त्वरित आपण पोहोचायचंय. टीम 100%. यांच्याकडून प्रशांत दळवी यांच्याकडून शुभेच्छा इथे मात्र पोहोचतायत सोनटक्के संघाला. बिच्चू गरिदा या शुभेच्छा इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतात आणि थँक्यू सो मच प्रशांतजी दळवी. आम्ही आपलंही मनपूर्वक आभारी आहोत. चला सोनटक्केकर आपण क्षेत्ररक्षण सजवून घेऊयात त्वरित आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अनुष आणि हर्षद दाखल होत असताना आपण पाहताय आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सुजल आणले गेले. षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरिता
गोलंदाज सह्या. ओहो हो, पहिलाच बॉल सुजलचा. इथे मात्र अनुषा बट मधून पहिल्याच बॉलवर पॉवरफुल हिट, षटकार 6. क्षमस्व, हर्षदच्या बॅटमधून हा स्ट्रोक आपल्याला सध्या तरी पाहायला मिळाला. अतिरिक्त खेळाडूकडून सिक्वेन्स थोडासा चुकीचा पाहायला मिळाला. निर्धाव फिकी आपण डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र पाहायला मिळतोय. 2 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 6 या अंकावर. गोलंदाज सज्ज होतोय. हो, यावेळेस पुढचा बॉल आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय. निर्धाव स्वरूपातली फिकी, डॉट बॉलच्या स्वरूपातली फिकी आपण मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपण पाहताय. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय आणि पहिल्या चेंडूवर जे षटकार आला होता त्या 6 धावा आता मात्र धावफलकावर इथून मात्र पाहायला मिळत आहेत. गोलंदाज सज्ज होईल. पुढचाही बॉल आई बॅकसाईडला. इथे मात्र चेंडूला पाठवला गेलाय. चेंडू चाललाय बाउंड्रीच्या पलीकडे पाहायला मिळतोय तुम्हाला. दमदार चौकार 4. चेंडू उभा ठेवला गेल्यानंतर हा स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये हर्षदच्या मार्फत 10 या अंकावर. धावफलक पुढचा बॉल यावेळेस उचलला गेलाय. हाही चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे फोडकाम, षटकार 6. षटकार आपण सध्या तरी इथून मात्र आपण पाहताय पॉवरफुल स्ट्रोक होता. षटकाराच्या बढतीने धावसंख्या 16. पुढचा बॉल हवेमध्ये. चेंडू RRB. इथे मात्र चेंडू गाली. फटका फसतोय. विकेटचं बदल परतावं लागेल अंतिम क्षणी तंबूच्या आशयाला. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या एक गड्याच्या मोबाईलच्या धावसंख्या 16. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. एक गड्याच्या मोबाईलच्या धावसंख्या जाऊन पोहोचत असताना इथून मात्र आपल्याला सेलिब्रिटी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. धावसंख्या 16 या अंकावर धावफलक इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. द्वितीय षटक हाताळण्याकरिता गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज. ओहो हो, नितेशचा पहिलाच बॉल. हाही सल्ला अनुषा बट मधून पॉवरफुल अँड सक्सेसफुल स्ट्रोक, षटकार 6. गिरीश का सुनने का गाना. षटकार आपल्याला पाहायला मिळालं. धावसंख्या 22. गोलंदाज सज्ज होतोय. षटकातील पुढचा बॉल आई त्याच दिशेनं
कालच्या दिवसामध्येही MCC महापोली संघानं अगदी बॅक साईडला खूप साऱ्या धावा कन्वर्ट केल्या गेल्या आणि आता मात्र छोट्या 11 महापोली सुद्धा त्याच पद्धतीने बॅटिंग. चौकार 4. पंच 2 मिनिटं. पंच आपण नवीन चेंडू तुम्हाला प्रदान करणार आहोत. चेंडू हरवला किंवा फुटला किंवा काही क्वेरीज असल्या आपण चला मॅच बॉल इथे मात्र भेटलेला आहे तो कलेक्ट करायचा आहे. ओहो, याही वेळेस फ्लिक करण्याचा प्रयत्न थोड्याफार प्रमाणात का होईना पण पाहायला मिळाला होता. अगदी वेगानं चेंडू निघाला. यावेळेस मी या चेंडूवर म्हणेन की गोलंदाजाचा कमबॅक आहे. 26 या अंगावर धावफलक 1 गड्याच्या मोबदल्यात. गोलंदाज सज्ज होतो. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा मागच्या बाजूने जाऊन चेंडूला सरसावला गेला. चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे पाहायला मिळतोय तुम्हाला षटकार 6. कमॉन DJ कटला. क्या बात आहे. DJ कटला ऑन बोर्ड मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. जबरदस्त गीतांची वाजंती करत असताना DJ कटला. 32 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचता नाही तर मात्र आपल्याला पाहायला मिळालं. सिंगल अंकित होती. खूप वेळानंतर मिळालेली हे सिंगल आहे कदाचित. अगदी पहिल्या षटकाचा विचार केला तरीही 2 बॉल डॉट आले पण सिंगल मिळाली नव्हती. पण दुसऱ्या षटकाचा आपण विचार केला तर 5व्या चेंडूवर एक सिंगल ही तुम्हाला अंकित होताना पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूचा खेळ पहिल्या षटकाचा खेळ संपला तर धावा आपण बघितलं तर 16 इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. दुसऱ्या षटकाचा विचार केला तर त्याच्यामध्ये एक 17 धावा आपल्याला इथून मात्र आत्तापर्यंत कन्वर्ट होताना इथून मात्र पाहायला मिळाल्यात. पहिल्या विकेटचं पतन सुद्धा झालंय. धावसंख्या 33 या अंकावर धावफलक. गोलंदाज सज्ज होतोय. षटकातील पुढचा बॉल खूप वेळ हवेमध्ये. चेंडू फटका फसलाय की काय? फटका इथे मात्र फसलाय आणि षटक सुद्धा संपलंय. क्रमांक 2चं 2 षटकांच्या इथून मात्र समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावत असताना आपल्याला पाहायला मिळते. 2 गड्यांच्या मोबदल्यात 33 या अंकावर धावफलक. 2 षटकांचा खेळ संपलाय. शेवटच्या अंतिम 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. तोपर्यंत DJ कटला. आशिष आहेत आमचे डिक जॉकीच्या भूमिकेमध्ये. कटला या नावानं प्रसिद्धी मिळाली आहे त्यांना आणि एक चांगले DJ ऑपरेटर सुद्धा आहेत. चांगल्या गीतांची वाजंती करतायत. आम्ही आपलंही मनपूर्वक आभारी आहोत. सुशीलला आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता. षटक क्रमांक 3 सुशीलला आपण पाहताय. चला सुशील आपण चेंडू डिलिव्हर करूयात त्वरित.
सोनटक्केकर थोडंसं आपण घाई करायचे. पंच आपण करूयात थोडंसं इथून मात्र घाई. नितेश द्या आपण त्या पद्धतीने आदेश. स्वतः आयोजकाच्या भूमिकेमध्ये आहात आपण. हवेमध्ये चेंडू स्वतः गोलंदाज की जी वेगळा क्षेत्ररक्षक. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात होता. विकेटचं पतन, फलंदाज बाद. परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. विकेट्स पतन, फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला. न्यू बॅटर नागेश मैदानाच्या आतमध्ये. हेअरस्टाईल थोडी चेंज केली नागेशने यावर्षी. गोलंदाज सय्यार. ओ नागेशचा चेंडू, नागेश करीता चेंडू पाहायला मिळाला. नोरचा इशारा, जोखी पत्कारली गेली आहे. बात करू तर करू तरी कुठे, हा मनामध्ये इथे मात्र विचार होता. कुठेतरी संधी मिळाली आणि तिथे मात्र गडी बाद करण्यामध्ये यश प्राप्त झालं आणि फलंदाज बाद होताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालाय तो म्हणजे अर्थातच सुशांत बाद झाला. पहा मैत्री काय असते इथून मात्र दर्शवलं गेलं त्यांनी. भले दोस्तांनी बाद जरी केलं तरी मात्र हसत हसत त्यांनी इथून मात्र निरोप घेतलाय. हे क्रिकेट आहे मित्रांनो आणि ते सध्या तरी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालं. विकेटचं पतन, फलंदाज बाद. धावासंख्या 33. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सूरज दाखल होत असताना आपण पाहताय. पहिल्या 2 वर आपण बघितलं तर गडी बाद होताना पाहायला मिळेल, ज्यामध्ये एक रनआउट आहे. लगातार 2 चेंडू 2 विकेट्स पतन मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपण पाहताय. षटकातील पुढचा बॉल बॅक साईडला निघून जाणारा चेंडू आपण सध्या तरी पाहताय. क्षेत्ररक्षक नाही येत्या क्षेत्रामध्ये. फुटबॉल प्रमाणे क्षेत्ररक्षण केलं गेलं आणि तदनंतर मात्र फेकी गेली. कलेक्शन प्रॉपर असतं स्वप्नीलचं तर कदाचित धावबादची विकेट इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाली असती. 2 धावा यशस्वीरित्या मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतात आणि धावफलक 2 धावेच्या बढतीने पुढे सरसावत असताना आपण पाहताय. 35. गोलंदाज सज्ज होतोय. वेगवान चेंडू सध्या तरी आपण पाहताय. पुन्हा एकदा निर्धाव फेकी. स्वप्नील शेलार 5600 इथे उपस्थित होतात. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्वप्नीलजी शेलार आपलंही हार्दिक स्वागत आहे. निर्धाव फेकी डॉट बॉल आपण पाहताय. धावसंख्या अजूनही 35. पुढचा बॉल पुन्हा एकदा मागच्या बाजूनं जिथे मात्र क्षेत्ररक्षक नाहीये त्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल. चौकार 4.
चौकार आपण सध्या तरी इथून मात्र आपण पाहत आहे धावफलक ज्या धावफलकाला कुठेतरी किंवा धावसंख्येला रोख लागला गेला होता तो आत्ता कुठेतरी मात्र पुढे सरसावत असताना 4 गड्यांच्या मोबदल्यात 39 या अंकावर धावफलक. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा आपण सध्या तरी इथून मात्र आपण पाहताय. धावसंख्या 4 गड्यांच्या मोबदल्यात 40. यावेळेस स्नो बॉलचा इशारा ऊपर वाला छप्पी देता देता छप्पर फाड़ के 9+ षटका टोटल 7. नो प्लस षटका टोटल 7 धावा पाहायला मिळाल्या आणि धावफलक पुढे सरसावत असताना 47. येणारा पुढचा शेड्यू तुम्ही आता फ्री हिट्सचा आपण पाहताय. RRBच्या मनामध्ये चिंतेचं वातावरण आता मात्र तयार झालंय. RRB थोडंसं चिंतेमध्ये पाहायला मिळतोय. पहिल्यांदा सज्जोई षटकात येईल फ्री हिट्सचा चेंडू. स्वप्नील एक वेगळं क्रिकेट खेळतोय आणि षटक संपत क्रमांक 3चं 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4/47. चला घाई करा मित्रांनो, मी पुन्हा एकदा सूचना पोहोचवतो. शेवटचं आणि अंतिम षटक प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळतं. सत्तेचाळीस 47 अंतिम षटक हाताळण्याकरिता गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज रुपेश आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल रुपेशचा भिरकावून दिले गेले. चेंडूला पाठवलं गेलंय प्रेक्षक राजाच्या बेटीला. आला इथे मध्ये दमदार षटकार 6. सुनील पाटील सर कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. बॅट्सची कडा विकेटचं बदलून फलंदाज बाद. सुनील पाटील सर कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. आपण गोलंदाज सय्यार. पुढचाही बॉल संधी आली होती यावेळेस फटका कन्वर्ट करण्याची. दिशा तर दर्शवली गेली आणि तोपर्यंत धावा किती मिळत आहेत तर बाउंड्रीच्या नजीक क्षेत्ररक्षण झाल्यानंतर फक्त आणि फक्त 1 धाव.
इथून मात्र आपण पाहतोय पाच गड्यांच्या मोबदला धावसंख्या 54-54 या अंकावर ऑन स्ट्राईक नागेश आपल्याला इथून मात्र पाहायला मिळालंय. गोलंदाज सिया हो यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा आपण पाहताय. 55 या अंकावर धावफलक. गोलंदाज सिया हो यावेळेस आपण पुन्हा एकदा व्हाईट बॉल. 56-56 या अंकावर धावफलक. गोलंदाज सय्याद हो यावेळेस आमच्या पंचांनाही थोडस खाली झुकावं लागलं आणि तदनंतर चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे चौकार 4. चला षटक संपले क्रमांक 4चा. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा संख्या आहे 66. विजयाकरिता 67 धावा संख्येचा आव्हान.
चला मॅचला आपण सुरुवात करूयात आणि 67 धावसंख्येचा वर ठेवला गेलाय. पहिलाच बॉल यावेळेस आपल्याला इथून मात्र पाहायला मिळाला. फेकी झाली निर्धाव बॉलच्या सुरुवात. अर्धा फेकी डॉट बॉल सध्या तरी आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतं. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज जॉईन. ओहो यावेळेस पास स्वप्नीलच्या बॅट मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाहायला मिळतोय. तो मध्ये दमदार षटकार 6. नितेश शेलार आणि शुभम भोई यांच्याकडून पारितोषिक आहे. जर का सलग 3 चेंडू 3 षटकार ठोकले तर 1000 रुपये रोख पारितोषिक रोहन आणि बिच्छू यांच्याकरिता इथून आता असणार आहे. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयास होता. यावेळेस पंचामचे स्टॅच्यू या परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि निर्धाव फेकी आपल्याला इथून मात्र पाहायला मिळाली. धावसंख्या 6 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना आपण इथून मात्र आपण पाहत आहे. गोलंदाज सज्जोई षटकातील पुढचा बॉल. यावेळेस संधी आहे. पंचांचा हात आकाशाच्या दिशेनं. विकेटचं पतन फलंदाज बाद. विकेटचं पतन झालंय. फलंदाज बिच्छूला परतावा लागेल. तंबूच्या आश्रयाला न्यू बॅटर रुपेश मैदानाच्या आतमध्ये. रुपेशला आपण पाहताय. इथून मात्र न्यू बॅटर गोलंदाज हर्षद. इथून मात्र सज्जोईल आणि यावेळेस इथून मात्र व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या पर्यंत सध्या तरी इथून मात्र दर्शवतील. 1 धाव मिळेल आणि एकेरी धावेने धावसंख्या 7. गोलंदाज सज्ज होतोय. षटकातील पुढचा बॉल हवेमध्ये. चेंडू आपण पाहताय. जेलला संधी. विकेटचं पतन फलंदाज बाद. गोलंदाज सज्ज होतोय. पुढचा बॉल नागेशच्या डोक्यावरून आज चेंडू निघालाय. क्षेत्ररक्षक नाहीये त्या क्षेत्रामध्ये. ट्रॅव्हल होईल आणि निघून जाईल. सीमा रेषा पलीकडे पाहायला मिळेल. चौकार 4.
षटक क्रमांक पहिले संपले. पहिल्या षटकाच्या समाप्त्यंत धावसंख्या 2 बाद फक्त आणि फक्त 11 या अंकावर. 18 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि विजयाकरिता 56 या धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासते. अनुषला आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर. षटक क्रमांक इथून मात्र द्वितीय हाताळण्याकरिता. पहिले षटक आपण जर का बघितलं तर हर्षदने हाताळलं होतं. अनुष आता मात्र इथून सज्ज होतोय. चला अनुष घाईकर मित्रा, अजून एक मॅच खेळायची आपल्याला. गोलंदाज सज्ज होई, षटकात येईल पहिलाच बॉल. यावेळेस निर्धाव फक्की डॉट बॉल इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. चला वेळेच्या बाबतीत थोडंसं सहकार्य असू द्या. गोलंदाज इथून मात्र सज्ज होतोय, षटकात येईल. पुढचा बॉल यावेळेस बॅटची कट घेतली गेली. या बॅक साईडला जाणारा चेंडू आपण पाहत आहे. क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षण होईल तिथे मात्र. आणि क्या बात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. खूप साऱ्या टाळ्या वाजल्या गेल्या खेळाडूकरिता, कारण नौका खेळाडू आहे. आणि तदनंतर मात्र चांगल्या क्षेत्ररक्षणाकरिता जोरदार टाळ्या इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाल्या. धावसंख्या 1 धावेच्या बढतीने जाऊन पोहोचत असताना आपण सध्या तरी पाहत आहे 12 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना इथून मात्र आपण पाहत आहे. हो, पुढचा चेंडू खूप वेळ चेंडू हवेमध्ये आपण इथून मात्र आपण पाहत आहे. जेलला संधी, विकेटचं पतन, फलंदाज बाद. मैदानाच्या आतमध्ये थोडस आपण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट होती या गोष्टीची नोंद घ्या. आयोजकांची सूचना पोहोचली आहे. ते चित्र परत दिसता कामा नये असं आयोजकांनी आमच्यापर्यंत पोहोचवलंय. क्रिकेट हा शिस्तीचा खेळ आहे आणि त्यानुसार आपण क्रिकेट खेळूयात. खूप वेळ चेंडू हवेमध्ये आपण पाहताय. पुन्हा एकदा झेलला संधी, लगातार 2 चेंडू आणि 2 विकेटचं पतन, फलंदाज बाद. आपण सुरुवात करूयात. सिंगल एक अंकित होताना पाहायला मिळाली. गोलंदाज सज्ज होईल. यावेळेस निर्धावपैकी डॉट बॉल आपण सध्या तरी इथून मात्र आपण पाहताय. आणि षटक समता क्रमांक 2चा 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4 गड्यांच्या मोबदल्यात 13 विजयाकरिता 12 चेंडू आणि 54 धावसंख्येची आवश्यकता.
नवीन गोलंदाज नागेश आपल्याला पाहायला मिळतोय. चला आता मात्र चेंडू थोडंसं चेंडू जसे कमी होतात तसं आव्हान तू मात्र थोडंसं कठीण होताना सोनटक्केकरांना पाहायला मिळतं. नागेशला आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता गोलंदाज सज्ज होईल. पहिल्याच बॉल निर्धाव फेकी इथून मात्र आपण पाहत आहे. नागेशचा पहिलाच बॉल आपण जर का बघितलं तर डॉट बॉलच्या स्वरूपात फेकी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज सज्ज होतोय. खूप वेळ चेंडू हवेमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय आणि येस आपण पाहू शकताय अगदी स्वतः चेंडू कलेक्ट करता करता धरती मातेला कधी दान झाले कळलं नाहीये, पण चेंडू मात्र बाउंड्रीच्या पलीकडे जाताना पाहायला मिळाला. चौकारानं धावसंख्या 17 विजयाकरिता 10 चेंडू आणि 50 या धावसंख्येची आवश्यकता हवेमध्ये आहे. चेंडू इथंही मात्र चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचतोय आणि परतावा लागेल झेलबादच्या सुरुवात विकेट क्रमांक 5 तंबूच्या आश्रयाला. चला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर नागेश मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी नागेश आणि फलंदाजी नागेश. नागेश टू नागेश. गोलंदाज सय्यद. हो यावेळेस शरीराचा वेध घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि चांगलं अपील इथे मात्र पाहायला मिळालं. गोलंदाज सय्यद. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा आपण पाहताय. व्हाईट बॉल आपण पाहतोय. थोडस शांत शांत वातावरण आहे कारण डीजे कटला यांनी तो मात्र रेस्ट घेतलाय. चला षटक संपलंय. इथून मात्र क्रमांक 3चं 3 षटकांच्या समाप्तीत धावसंख्या 5 गड्यांच्या मोबदल्यात 19 विजयाकरिता 6 चेंडू आणि 48 धावसंख्येची आवश्यकता. चला फास्ट. वाळन सर आपण टाकीत द्या त्यांना लवकर.
नवीन गोलंदाज आदित्य मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 6 चेंडू 48. मी सातत्याने या परिस्थिती म्हणतो की जेठालालने ज्या पद्धतीने दर्शवलं होतं त्या पद्धतीने जर का गोलंदाजी केली गेली किंवा क्रिकेट खेळलं गेलं तर सोनटक्केकर विजय होऊ शकतात. पहिलाच बॉल वाईड. वाईट बॉल पहिल्याच आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज सज्ज होईल. पुढचा बॉल चांगला चेंडू इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला. एन्जॉयफुल क्रिकेट सोनटक्केकरही आता मात्र कदाचित खेळताना पाहायला मिळतात. गोलंदाज सज्ज होतोय. पुढचाही बॉल ऑन साईडला आपण हा चेंडू सध्या तरी पाहत आहे. चला लवकरात लवकर आपण मॅच इथून मात्र संपूयात कारण औपचारिकताचे 4 चेंडूंचा खेळ शेष आहे. हे फटके जर का आधी आले असते तर कदाचित हे चित्र पाहायला मिळालं नसतं. षटकार धावसंख्या 26. मापोली टीम कॅप्टन टॉस करीता यायचंय आपण. दोंडावडवली आले आहे. मापोली टीम कॅप्टन आपण टॉस खेळण्याकरिता वाटचाल करायची. चला औपचारिकताचा एक चेंडू आपण खरा पुरतं त्याची त्वरित आणि मॅन ऑफ द मॅच आपण नंतर देऊयात. षटकार 6 आणि सामना विजयशी ठरतो. छोट्या 11 मापोली आणि थेट आजच्या दिवसातील शेवटची मॅच खेळण्याकरिता जॉईन होत आहेत आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया चेंज. तुमच्या समवेत जॉईन होतील येथे मात्र संदेश वकारे सर.